येणाऱ्या 2 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या संदर्भात एक नियोजन विशेष आढावा बैठक घेण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि या नियोजनासाठी हडपसर भागाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे तसंच या भागाचे DCP IPS अधिकारी RJ राजासाहेब, त्याचप्रमाणे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे साहेब, त्याचबरोबर अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी विशेष उपस्थित होते। नेमकं या आढावा बैठकीमध्ये काय झालं, काय मागण्या होत्या, कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं नियोजन करणार आहे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचा आज आढावा बैठक झाली आणि काय मागण्या होत्या, कशा पद्धतीचं नियोजन करणार आहे, काय सांगा। आज या ठिकाणी पुणे शहराच्या परिमंडल 5चे सन्माननीय पोलीस आयुक्त माननीय राजासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी, त्याचबरोबर हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब आणि तत्सम सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज पालखीच्या संदर्भात एक साधक बाधक आणि चांगल्या हसत खेळत वातावरणात या ठिकाणी एक चर्चा झाली। एक खूप चांगल्या चर्चा या ठिकाणी करण्यात आल्या, अनेक सूचना करण्यात आल्या आणि त्या सूचनेचं पालन करण्यासाठी सन्माननीय आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय चेतनदादा तुपे पाटील यांच्या माध्यमातून योग्य उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत की जेणेकरून कुठल्याही वारकऱ्यांना कुठल्याही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचं उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक पाहता ही समतेची वारी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असते। या समतेचा वसा आणि परंपरा असलेल्या ह्या वारीची एक ख्याती आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, ज्यांनी समता स्थापन करण्यासाठी इथे प्रयत्न केला आणि तीच समता त्याही महापुरुषाच्या अगोदर ज्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांनी या भारत देशामध्ये जात पात पंथ भात भाषा भेद स्त्री लिंग पुरुष अशा कुठल्याही विषमतेचं लौकिक नसलेल्या भेदभाव न करणाऱ्या अशा या समतेची वारी या ठिकाणी चाललेली आहे। त्या वारीचं चांगलं नियोजन हडपसर पोलिसांच्या वतीने सर्व तत्सम ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना सोबत घेऊन एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच कधी कुठल्याही या पालखी सोहळ्यामध्ये हडपसरमध्ये पुण्यापासून हडपसर किंवा त्याच्या पुढे जात असताना कुठल्याही अनुचित प्रकाराने घडलेल्या नाहीत। वास्तविक पाहता सर्व लोक त्या दिवशी एक समतेच्या वातावरणामध्ये असतात, माऊलीच्या गजरामध्ये या ठिकाणी असतात, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होणार नाही। आमचं ट्रॅफिकचं व्यवस्थापनसुद्धा या ठिकाणी चांगलं मान्य केलेलं आहे। आमच्या पांढरे साहेबांनीसुद्धा चांगल्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, माननीय राजासाहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे। नक्कीच ही समतेची वारी समतेची ज्योत घेऊन नक्कीच पुढे जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समता स्थापन करण्यासाठी ह्या समतेचा वारीचा उपयोग करून सर्व माणसांनी माणसाप्रमाणे वागावं आणि मग ते आपण माणसाच्या कल्याणासाठी ज्या महापुरुषांनी काम केलं तोच वचाराचा वसा घेऊन आपण समतेच्या वारीला त्या दिवशी याकडे निरोप देणार आहोत। धन्यवाद। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी मीनाताई गालटेसुद्धा उपस्थित, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल आजच्या बैठकीबद्दल? आजची बैठक म्हणजे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि हडपसर पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंट ACP DCP हे सर्व उपस्थित होते आणि आजच्या मीटिंगमध्ये असं सर्व आनंदाने मीटिंग झाली की जे माऊलींची आणि महाराजांची जी पालखी येते ती हडपसरला आपल्या दोन्ही पालख्या थांबल्या जातात, तर त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी सर्वजण सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जे येणारे जी वारकरी आहेत वारकरी संप्रदाय ह्यांना सर्वजण कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते ह्यांना सर्व सामील होऊन सहभाग करून त्यांना आनंदाने इथून पालखीला पंढरपूरपर्यंत पोहोचवण्याचं सहकार्य करतात। कुठलीही कमतरता हडपसरमध्ये कमी पडत नाही आहे। ह्या पद्धतीने सर्व नागरिक हडपसरमधून आनंदाने पालखीचं स्वागतही करतं व पोलीस प्रशिक्षणाचं मनापासून मी अभिनंदन करते, कारण त्यांनी खूप मोलाचा वाटा उचलून आणि निवेदन करून सर्वांना निवेदनाच्या माध्यमातून केलेलं आहे। नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व काही नेते मंडळी यांनी या ठिकाणी या विशेष आढावा बैठकीमध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी घेतण्यात आलेल्या जे काही नियोजन आहे, जे नियोजन वारकरी संप्रदायासंदर्भात करणार आहेत, अतिशय मोलाचे होत्या, मार्गदर्शन
दाई नियोजन होतं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय कुठले मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत असतात. वारकरी येणाऱ्या संप्रदायावरती कुठल्याच प्रकारचा अन्याय होऊ नये, चोर भामटे लुटेरू त्यामध्ये सहभागी होऊ नये. जर ते त्यामध्ये लुटेरे सहभागी होत असतील तर नक्कीच त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या वतीने एक विशेष वचक मात्र त्या ठिकाणी राहणार आहे, अशी माहिती देखील आपल्याला या ठिकाणचे IPS अधिकारी आदरणीय RJ राजासाहेब यांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर हडपसरचे लोकप्रिय आमदार आदरणीय चैतन्यदादा तुपे यांनी सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सलोनी जसं की आपण पाहतो या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ तुपेसुद्धा या ठिकाणी आजच्या आढावा बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय झालं आणि नेमकं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, काय सांगा? आज हडपसर पोलीस स्टेशन येथे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखीच्या संदर्भात नियोजन बैठक झाली. त्या बैठकीला सर्व पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व हडपसर परिसरामधील सर्व राजकीय अधिकारी, राजकीय नेते होते. तर तरी माझा अजून एक्स्ट्रा एक सांगणं आहे महानगरपालिकेला, सगळ्यात जास्त पावसाचे दिवस आहे आत्ता. तर हे होल्डिंग आहेत, ते होल्डिंग जे रस्त्याच्या कडेला आहे पालखी जाणार, तर ते पहिले महानगरपालिकेने काढून घेतले पाहिजे. परत जी झाडं आहेत ह्या वर्षांमध्ये सगळ्यात जास्त झाडांची पडझड झाली, ती झाडे पालखीच्या आधी पटकन कापून घेतली पाहिजे यांनी. आणि दुसरी गोष्ट, रवी दर्शनच्या इथे काही काही जागेवर चेंबर तुटलेले आहेत, जे मार्गावरती ज्या वायरी बिरी गेल्यात ते अख्खे खाली होल पडलेले आहेत, तर ते महानगरपालिकेने पटकन बुजून घेतले पाहिजे. कारण त्याच्यामुळे कुठल्या वारकऱ्याला काही इजा होता कामा नये आपल्या इथं आल्यानंतर. आणि स्वच्छताच्या विषय महानगरपालिकेने जरा गांभीर्याने लक्ष देऊन सर्व पंचक्रोशी जेव्हापर्यंत आपली हद्द आहे ते सर्व स्वच्छ ठेवली पाहिजेत. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल